वीकेंडला हम्पी बदामीची ट्रिप प्लॅन करताय तर ट्रिप प्लॅनिंग साठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांच्यासोबत फिरायला जायचंय त्यांनाही आवर्जून शेअर करा। शुक्रवारी रात्री पुण्याहून बसने निघायचे आणि सकाळी हम्पीला पोहोचल्यावर हॉटेलमध्ये चेक इन करून फ्रेश होऊन नाश्ता करायचा। पहिल्या दिवशी हम्पी मधील हेमकुटा टेकडी, ससेवेकलू गणपती, लक्ष्मी नरसिंह मंदिर, बदावलिंग, 9 मजली गोपुर असणारे विरूपाक्ष मंदिर, कोदंड राम मंदिर, यंत्रोद्धारक हनुमान मंदिर हे सारे बघायचे आणि संध्याकाळी हम्पीची प्रसिद्ध अशी कोरॅकल राईड करायची। रात्री जेवण करून हम्पी मध्येच मुक्काम करायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हम्पी मधील श्री विजय विठ्ठल मंदिर, 50 रुपयाच्या नोटेवरील दगडी रथ, राजाची तुला, राणीचे स्नानगृह, लोटस महाल, गजमहाल, नवरात्री मंडपम, पुष्करणी, हजारराम मंदिर ही सारी शिल्पे बघायची आणि संध्याकाळी बदामीला मुक्कामाला निघायचे। तिसऱ्या दिवशी सकाळी बदामी मधील 4 लेणी मंदिरे, अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर बघून ऐहोळेला जायचे। तेथील मंदिर समूह बघून पट्टदक्कल येथील सुंदर मंदिर शिल्पे बघायची आणि या साऱ्या आठवणींसह पुन्हा पुण्याचा परतीचा प्रवास सुरू करायचा। तुमच्यासाठी ही हम्पी बदामीची सहल आयोजित केली आहे मी स्वतः। आम्हालाही तुझ्यासोबत फिरायला यायचं आहे या तुमच्या आग्रहामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये ही हम्पी बदामीची सहल आपण पुण्याहून आयोजित केली आहे। सहलीचे पॅकेज फक्त 9,999 पासून सुरू होणार आहे। सहलीच्या संपूर्ण खर्चामध्ये पुणे ते पुणे प्रवास, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, साऱ्या एंट्री फीज समाविष्ट केलेल्या आहेत। आपल्या या सहलीच्या सीट्स लिमिटेड आहेत, त्यामुळे सारी माहिती आणि बुकिंग लिंक्स मिळवण्यासाठी हम्पी अशी कमेंट करा, लगेच बुकिंग लिंक पाठवते। तसेच लिंक बायो मध्ये देखील दिलेली आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही विचारू शकता। येताय ना मग माझ्यासोबत हम्पीला? चला फिरूया हम्पी बदामी।